मला विधानसभा लढवायची आणि विधानसभेत जायचे. ते आमदार होण्यासाठी गिरदावली लावून मिरवण्यासाठी नाही. कुकडीचा निर्माण झालेला प्रश्न, MIDCचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, साकाईचा प्रश्न, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला विधानसभेत जायचं. आमदारकीची गिरदावली लावून मिरवण्यासाठी नाही. तर या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला विधानसभेत जायचे. अन्य पर्याय नाही. त्याच्यावर चर्चा करू. 25 जून 2024 रोजी या राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांनी या राज्याचे उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना पत्र देऊन काही मागण्या केल्या. त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यावरती पारनेर, श्रीगोंदा, कर्जत आणि करमाळा या शेतकऱ्यांवरती अन्याय करणाऱ्या मागण्या आहेत. त्यांनी त्याच्यामध्ये डिंबे मानी रोड टनेल रद्द करावा की ज्याला 22 साली मान्यता मिळालेली आहे. त्यांनी 65 बंधाऱ्यांचा कुकडी प्रकल्पात समावेश करून त्याच्यासाठी 2.55 TMC पाण्याची तरतूद करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे. ही प्रकल्प अहवालात नाही आणि मुळातच कुकडीच्या प्रकल्पातल्या शेतकऱ्यांनाच आहे ते पाणी मिळत नाही. तर आणखीन 2.5 TMC पाणी जर तुम्ही दुसरीकडे वळवलं तर हा सगळा भाग उद्ध्वस्त झाल्याशिवाय नाही. आणि म्हणून त्यांनी या अनुषंगाने केलेल्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्यावरील अवलंबून असणारा जो लाभक्षेत्रातला शेतकरी त्याच्यावरती अन्याय करणारा किंबहुना भविष्य काळामध्ये या शेतकऱ्याचं पूर्ण भविष्य उद्ध्वस्त होईल अशा प्रकारच्या त्यांच्या मागण्या आहेत. राज्य सरकारनं त्या मागण्या कोणत्याही परिस्थितीत मंजूर करू नयेत. यासाठी मला ज्या दिवशी 10 तारखेला हा विषय कळाला त्याच दिवशी मी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते आदरणीय बाळासाहेब थोरातसाहेबांना पत्र दिलं आणि त्यांना विनंती केली तातडीनं वळसे पाटील साहेबांनी लावलेल्या बैठकीला विरोध करावा. थोरात साहेबांनी त्याच्या बाबतीमध्ये पत्र दिलं. पत्र देऊन त्या मागणीला विरोध केला. नगर जिल्ह्यातल्या कर्जत, पारनेर, श्रीगोंदा आणि करमाळा सोलापूर जिल्ह्यातलं याच्यावरती अन्याय होऊ नये अशा प्रकारची मागणी त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे केली. 12 तारखेची बैठक रद्द झाली परंतु 18 तारखेला त्याबाबत बैठक झालेली आहे. वळसे पाटील साहेब हे जास्तीचं पाणी आंबेगाव जुन्नरमध्ये कसं राहील याच्यासाठीचा प्रयत्न करत आहेत आणि खालच्या शेतकऱ्याचं त्याला नुकसान पोहोचते. आणि म्हणून या भागातल्या शेतकऱ्यांनी, लोकप्रतिनिधी सगळ्यांनी जागरूकपणाने या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. या बाबतीमध्ये मी आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांशी बोललो आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटणार आहे. शिवसेनेचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना देखील भेटण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि सरकारवरती दबाव आणून एक सहकार मंत्री आमच्या सगळ्या भागावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करत असतील तर तो अन्याय रोखण्यासाठी सहकार्य करा अशा प्रकारची मागणी करून या भागातल्या शेतकऱ्यांचं जनांदोलन देखील लवकरच उभं करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. शेवटी विरोधी पक्ष म्हणून जनतेत जाऊन लढाई करणं हा जो आमचा अधिकार आहे त्या अधिकाराप्रमाणे आम्ही लढाई करणार आहोत अशा प्रकारची भूमिका मी या बाबतीत मी ठरवलेली आहे. मागणी मी यापूर्वी अनेक वेळेस केली. वळसे पाटील साहेब हे कायम मंत्रिमंडळात होते. मी सरकारच्या बरोबर ज्यावेळेस होतो त्यावेळेस वळसे पाटील सिनियर मंत्री होते. जी मागणी केली की त्या मागणीच्या बाबतीत शेवटी ते मंत्री आहेत म्हणून ते आणून पाडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र कर्जत जामखेडचे आमदार रोहितदादा पवार झाल्यानंतर कुकडीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत आम्ही एकत्र बसून बैठक केली. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना मी एकत्र बसलो. त्याच्यावरचा पर्याय सांगत असताना मी डिंबे मानी डोबोगदा या विषयावरती आमची जी गांभीर्यानं चर्चा झाली त्या बाबतीत रोहितदादांनी आम्ही पवारसाहेबांच्या हा विषय सगळा लक्षात आणून दिला. आणि 16 सप्टेंबर 2021 आदरणीय पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृहावरती तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील साहेब, वळसे पाटील साहेब आणि आम्ही काही लोकप्रतिनिधींनी आम्ही तिथे बसून ती बैठक करू. 16 सप्टेंबर 2021 हा टनेल झाला पाहिजे यासाठी आग्रही मागणी आदरणीय पवारसाहेबांकडे केली. आणि जून 2022 मध्ये या 28 जूनला या डिंबे मानी रोड टनेलला अंतिम मान्यता देण्यात आलेली आहे. हा प्रयत्न जो आहे त्या प्रयत्नात मी पराभूत झालेला असताना देखील कुकडी लाभक्षेत्रातल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी लढाई करण्याचं काम मी केलेलं आहे. कालवा सल्लागार समितीवरती मला 2 वर्ष काम करायची संधी मिळाली पण मी तिथे असताना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही यासाठी जागरूकतेनं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
की जो लोकप्रतिनिधी करत नाही. त्यांनी पत्र देखील दिलेलं आहे. त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी पत्र दिले हा एक वेगळा फंडा त्यांचा नवीन नाही. 25 जूनला वळसे पाटील साहेबांचं पत्र मिटिंग लावा म्हणून आणि हे 24 जूनचं एक बॅकडेटेड 1 दिवसाच्या अगोदरचं पत्र आपल्याला दाखवलं. हा प्रश्न अशा पद्धतीचा हलकं फुलकं राजकारण करण्याचा प्रश्न नाही. हा प्रश्न गंभीर आहे. आदरणीय आमदार पाचपुते साहेबांचं पत्र ज्यावेळेस गेलं त्यावेळेस त्या पत्रामध्ये त्यांची अशी भूमिका असायला पाहिजे की वळसे पाटील साहेबांच्या बैठक मागणीला माझा ठोसपणानं विरोध आहे. त्यांनी केलेल्या मागण्यांना माझा सक्त विरोध आहे आणि हे मी सहन करणार नाही. पण केवळ राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून पत्र देणं यानं प्रश्न सुटत नाही. विकासाचा प्रश्न राजकारणाच्या ऐरणीवर आणण्यापेक्षा विकासाचा प्रश्न प्रामाणिकपणानं सोडण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न याच्यासाठी मी सांगितलेली भाषा पत्रात आवश्यक होती. प्रश्न येतो राजकीय मुद्दा, ती स्ट्रॅटेजी यावेळेस देखील आहे. असं नाही आहे. बाकी कोण काय करतं याच्याशी मला देणं घेणं नाही. माझ्या राजकीय जीवनाच्या प्रवासामध्ये मी कुठलाही विषय जो घेतला तो विकासाचा विषय राजकारणासाठी कधीच हातात घेतला. जर राजकारणासाठी घ्यायचा असता तर 95ला पराभूत झाल्यानंतर कुकडीच्या डाव्या कालव्यासाठी निधीची तरतूद करा ही मागणी मी केलीच नसती. कृष्णा खोऱ्यामध्ये पाणी अडवण्यावरती भर दिला गेला 95 ते 99च्या कालखंडात. एकच कॅनॉल झाला, तो कुकडीचा डावा कालवा झाला आणि तो फक्त घनश्याम शेलारमुळे झाला. पराभूत झालो होतो तरी या तालुक्याला पाणी देण्याचा शब्द मी दिला होता. त्या शब्दावरती जेवढ्या लोकांनी मला मत दिले त्यांचा आदर करून मी पाणी देण्याचा प्रयत्न केला आणि दिलं पाणी. 2019च्या विधानसभेत पराभव झाल्यानंतर रोहितदादा पवार आणि आमची बैठक झाल्यानंतर निंबे माणिकडो टनेल झाल्याशिवाय कुकडीचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार नाही याच्यासाठी पवारसाहेबांकडे आग्रह धरून बैठक लावून निंबे माणिकडोची अंतिम मान्यता टनेलची घेण्याचं काम देखील आम्हीच केलेलं आहे. म्हणून प्रश्नात मी राजकारण करत नाही. बाकीच्यांना राजकारण करायचं त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. मला प्रश्नामध्ये कधीही राजकारण करायचं नाही. प्रश्न हा जनतेसाठी महत्त्वाचा आहे. प्रश्न या तालुक्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. प्रश्न तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. या प्रश्नामध्ये जर गांभीर्यानं आम्ही गेलो नाही तर या तालुक्याचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही आणि ते जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी होऊ देणार नाही. त्याच्यासाठी लढाई करत राहणार. तुम्ही नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, परंतु लोकसभेसाठी बघितलं आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप श्रीगोंदा MIDC असेल किंवा साखळीचे प्रश्न उचलून धरले. विधानसभेला पण फक्त ते उचलूनच धरले जातील का अंमलात आणले जातील? साखळी आणि श्रीगोंदा MIDC या दोन प्रश्नावरती मी त्याच वेळेस माझी भूमिका स्वच्छ क्लिअर केलेली आहे की साखळी आणि श्रीगोंदा MIDC त्याच्या ज्या मान्यता किंवा त्याची जी जाहिरातबाजी झाली ती फक्त चुनावी जुमला होता. निवडणूक संपल्यानंतर त्याच्यावरती कुणीही काही बोललेलं नाही. महाराष्ट्र सरकारच्या नावाची जमीन उद्योग विभागाच्या नावावर करणं म्हणजे MIDC होत नाही. बागायत भागामध्ये MIDC होत नाही. म्हणून मी त्यावेळेस सांगितलं होतं चुनावी जुमला होता. चुनावी जुमला झाला, चुनाव होऊन गेलेली आहे. तो जुमला परत विधानसभेसाठी कोणी वापरणार असेल तरी तो चुनावी जुमलाच असेल, प्रश्न सुटण्यासाठी नसेल. MIDCचा 7/12 सांगितले आणि 7/12 देखील झाले. तो चुनावी जुमलाच म्हणून वापरला झाला. सरळ आहे ना. तुम्ही बागायत क्षेत्र आहे या श्रीगोंदा तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये MIDC करण्यासाठी उपयुक्त असणारी जमीन जी आहे ती आहे ना. तुम्ही चिखलीमध्ये जमीन आहे, तुम्ही कोरेगावमध्ये जमीन आहे, विसापूरच्या जवळ जमीन आहे, चांपोर्डील जमीन आहे, सारोळ्यात जमीन आहे, पलीकडे सुपा आहे, सुप्याची MIDC आहे. या सगळ्या भागामध्ये ज्याच्यामध्ये काहीही पिकत नाही या भागामध्ये तुम्ही उद्योग करू शकता. साधारणतः संकेत सरकारचे अशाच प्रकारचे आहेत. ही जी जमीन पिकाखालची आहे त्या पिकाखालच्या जमिनीमध्ये उद्योग व्यवसाय उभे करू नये अशा प्रकारचे साधारणतः संकेत आहे. कायदा नाही. पण जी शेती ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पन्न निघू शकते की देशाची लोकसंख्या वाढते, अन्नधान्याची कमतरता आहे आणि तुम्ही उपजाऊ शेतीमध्ये जर उद्योग उभे करणार असाल आणि पडीक जमीन त्याच्याकडे काहीच पाहणार नसाल तर हा चुनाव जुमला नाही तर काय हो. म्हणून तर जुमला जरी म्हणायचं झालं असतं तर मग ते 7/12वर MIDCचं नाव आलं नसतं. MIDC नाव आलं. महसूल खातं जर त्यावेळेच्या खासदारांच्या उमेदवाराचे वडील जर महसूल मंत्री होते
तर महाराष्ट्र सरकारच्या नावाची एक जमीन दुसऱ्या विभागाच्या नावावर करणं काय आवडत नाही. चुनाव जिंकलाच होता म्हणून तर नावावर केलं. सांगावं मला कोणी पण तिथे बेलोंडीत MIDC होणारे कोणी पण सांगावं चला आणि करून दाखवावी. नाही, महायुतीकडून घोषितच केलेलं. MIDC तर आम्ही 80 सालापासून ऐकतो. जे गट नंबर होते ते गट नव्हते ते गट नंबर सांगितले गेले. सरकारची जमीन जर पाहिजे होती, सरकारची जमीन तुम्हाला MIDC द्यायची होती तर सिटी महामंडळाची जमीन का, इथली गायपतवाडी जमीन का नाही दिली समाज कल्याण विभागाची, श्रीगोंद्याच्या शहराजवळ का नाही MIDC केली. बेलोंडीला माझा विरोध नाही, पण तिथे कॅनॉल जातो, कॅनॉलचं पाणी त्या शेतीला मिळतं, तिथे चांगल्या प्रकारचं उत्पन्न शेतीमध्ये निघू शकतं. जिथे उत्पन्न काढायचं तिथे तुम्ही उद्योग उभे जर करायला लागला, ज्या जमिनीत काहीच पिकत नाही ती जमीन तशीच पडीक पडून मिळून राहिला तर विकासाला एक वेगळ्या प्रकारची खीळच आहे. सर्वे झाला ना घोसपुरीचा, घोसपुरी MIDC मध्ये चिखली पुरे वापरत येत होतं. चांबुर्डी, सारोळा, सोनवशी, विसापूर हा भाग आहे, या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उद्योग उभे राहू शकतात अशा प्रकारची जमीन आहे. रेल्वेची सुविधा जवळ आहे, विसापूर धरण आहे, पाण्याची व्यवस्था आहे, पलीकडे सुप्याची MIDC आहे. एक क्षेत्र MIDCला अपेक्षित असणारं क्षेत्र आहे ना तालुक्यात, पण ते घाईघाई ॲक्विजिशन होणार नाही. निवडणुकीच्या तोटावर आम्हाला ते काय लोकांना दाखवता येणार नाही म्हणून लोकांना 7-12 दाखवायचा त्याच्यासाठी केलेला उद्योग आहे. मला वाटत नाही हा विषय पुढे जाईल. परंतु विधानसभेला ह्या गोष्टीचं भांडवल परत होईल का असं वाटतं बघ, ह्या दोन्ही मुद्द्याचं? कोणाला काय भांडवल करायचं ते करू द्या. तुम्ही आवाज उठवून मी विधानसभेत गेल्यानंतर MIDC करणार, साखळी पण करणार. आपण बघितलं काल विधानसभेसंदर्भात मुंबईला बैठक झाली, आढावा बैठक. त्यामध्ये काँग्रेसने नगर जिल्ह्याच्या 7 जागेवर दावा केला. या संदर्भात काय सांगा? काँग्रेस पक्षानं 7 जागेवरती दावा केलेला आहे. कालही आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी कालची आमची मुंबईमध्ये बैठक झाली. त्या बैठकीमध्ये स्वच्छपणानं मागणी केलेली की 7 जागा, पहिल्या काँग्रेस पक्षाकडे 3 जागा होत्या, आणखी ॲडिशनलच्या 4 जागा पाहिजेत अशा प्रकारची आग्रही मागणी जयंतराव वाघ यांनी काल काँग्रेस पक्षाचे वेणुगोपालजी आले होते आणि रमेश चंद्र थेलेया हे आणि पक्षाचे सगळे महाराष्ट्रातले नेते तिथे होते, तिथे त्यांनी ती मागणी केलेली आहे. परंतु यापूर्वीच आत्ता शिवसेना उभाटा गटाचे संजय राऊत इथं आले साजन पाचपुते यांच्या कार्यालयाचं ओपनिंग करायला, आणि त्या दिवशी स्टेजवरच त्यांनी साजन पाचपुतेच्या उमेदवारीची घोषणा केली. तर महाविकास आघाडीकडून श्रीगोंद्याचं काय लक्ष असेल किंवा ही जागा कोणाकडे जाईल असं तुम्हाला वाटतं? महाविकास आघाडीची श्रीगोंद्याची जागा ही काँग्रेस पक्षाकडे असेल, काँग्रेस पक्षाचा उमेदवार मी असेल आणि उद्याच्या विधानसभेत मीच असेल. विधानसभेत तुम्ही जाणार हे तर तुम्ही ठाम आहात, परंतु मग आता राऊत साहेबांनी जी घोषणा केली की उमेदवारीचा दावा केला नेवासा आणि श्रीगोंदा या दोन्ही जागेवरती, मग हे काय? असं आहे, त्यांचा पक्ष आहे, त्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, त्यांच्याविषयी मी कॉमेंट्स करणं बरोबर नाही. पण मला जे वाटतं कुठल्याही पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तो पक्षाचा नेता त्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी बोलत असतो. शेवटी वाटाघाटी, जागा वाटप हे सगळे पक्षनेते एकत्र बसतील निर्णय होईल. मला खात्री आहे, माझ्या पक्षाच्याच पक्षश्रेष्ठीवर माझा विश्वास आहे. माझी पक्षश्रेष्ठी ही जागा काँग्रेस पक्षाला सोडून घेईल या बाबतीत मला 1% शंका नाही. मला विधानसभा लढवायची आणि विधानसभेत जायचे, ते आमदार होण्यासाठी दुर्गावली लावून मिरवण्यासाठी नाही. कुकडीचा निर्माण झालेला प्रश्न, MIDCचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, साकाईचा प्रश्न, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला विधानसभेत जायचं. आमदारकीची गिरदावली लावून मिरवण्यासाठी नाही, तर या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मला विधानसभेत जायचं. अन्य पर्याय नाही, त्याच्यावर चर्चा करू.